शिरोळ तालुका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं सरकारी कामं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। केलेल्या कामांची बिलं थकीत असल्याच्या निषेधार्थ ठेकेदारांनी आंदोलन केलंय। सुमारे 250 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्याचा दावा ठेकेदार संघटनेनं केलाय। शिरोळ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची 100 कोटी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाची 100 कोटी आणि नगरपालिका विभागाची 50 कोटी अशी एकूण 250 कोटी रुपयांची बिलं प्रलंबित आहेत। केलेल्या कामांची बिलं त्वरित मिळावीत या मागणीसाठी शिरोळ तालुका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं जयसिंगपूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आलं। ठेकेदार संघटनेचे अनिल पाटील यांनी थकीत बिलांमुळे झालेल्या आर्थिक कोंडीची माहिती दिली। बांधकामासाठी लागणारी मुरुम तसंच इतर साहित्य पुरवठा करणाऱ्यांचे पैसे देता आलेले नाहीत। शासनाकडून बिलं मिळत नसल्यानं कामगारांचा पगार सुद्धा प्रलंबित आहे अशा भावना व्यक्त केल्या। विकून आम्हाला ते सगळे पैसे भरावं लागणार आहे, याच्या शासनानं सखोल नोंद घ्यावी आणि आमचे पैसे जास्तीत जास्त लवकर कसे देता येईल याचा प्रयत्न करावा। आणि जोपर्यंत तुम्ही आमचे मागील निधी देत नाही तोवर तुम्ही नवीन निवेदन काढू नये, कारण त्या नवीन निवेदनात तुम्ही कुठून पैसे देणार आहे। जर तुमच्याकडे मागचेच पैसे द्यायला तुमच्याकडे निधी नसेल, बजेट नसेल, तर नवीन निविदा कशासाठी काढताय तुम्ही? म्हणजे नवीन निविदा काढून लोकांना तुम्ही सरळ फसवताय की कॉन्ट्रॅक्टर काम करतायत आणि तुम्ही निविदा देत नाही। रोज नवनवीन योजना तुम्ही सादर करताय, पण तुमच्याकडे तेवढी जर निधी नसेल तर तुम्ही ते करू नये। दरम्यान सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी यांनी संबंधित निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्याचं आश्वासन दिलं। मात्र ठेकेदार संघटनेनं 15 एप्रिलपासून राज्यभर काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। या आंदोलनाला शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेकरी यांनी पाठिंबा दिला। आंदोलनात ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, अनिल पाटील, मिलिंद साखरपे, राजाराम रावण, उदय संगपाळ, योगेश पाटकुले, प्रकाश बन्ने, प्रवीण इंगळे, अजित पाटील, शकील गैबान, शेहनवाज तहसीलदार, राहुल मिस्त्री सहभागी झाले होते।